की धंदा करणार? नाही बाबा, म्हणजे मी बाहेरची भाडीबिडी नाही घेणार. आता फक्त ठेशन ते आश्रम, नाही आश्रम ते ठेशन आश्रम असं. अरे भाड्याबद्दल असं बोलू नये, रोजीरोटी का नाही तुझी? मग भाडं मिळेल ते घ्यायचंय बाबा. बरोबर बोलतोय गेलं की. अरे आता आमचा बॉसच बघ ना, इतकी शिव्या घालतात लोक, इतकी शिव्या घालतात, भेटत ती शिवी घेतो. कळलं? हा ह्यांना काय फालतुगिरी करायची करू दे, आपण आपल्या धंद्याला लागू. बॉस, म्हणजे आपण आपल्या कामाला लागू. पण बॉस मला एक सांगा, भंगार पत्रकार आहे ना तुम्ही, झुंजार पत्रकार आहे ना तुम्ही, हा. मग आपल्या पत्रकारितेला तुम्ही धंदा म्हणताय? नाही 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 हा. मी पत्रकारितेला धंदा म्हणलो नाही. तर इथे सगळ्याच गोष्टीत धंदा झालाय आता. चाई क्या जरा गप. मी पत्रकारितेला धंदा म्हणलो नाही. मी आजपासून एक नवीन चॅनलला सुरुवात करणार आहे, गुरुपौर्णिमेनिमित्त. हो, आणि चॅनलचं नाव काय लावता का रिटर्न? तू काय डोक्यावर पडलाय का रे जरा? चॅनलचं नाव आहे बाबांचा विशेष भारी. या चॅनलवर आपण काय करणार आहे, 24 तास फक्त आणि फक्त बाबांबद्दल सांगणार आहे. बाबांबद्दल, बाबांच्या आश्रमाबद्दल सर्व भक्तांना माहिती देणार आहे. पण चॅनल चालेल का तुझा? बघल का कोणी? चल तोंड काळ कर. यान ह्यात दुसऱ्या तोंड काळ्याला घेऊन जा सोबत. ते काय थुकपट्टीचा चहा ऐकतो ना लोकांना गुळमाट पाणी करून. जा चल निघ. जिथे गिरायक आलं बाबा. तू ऐकत जाऊ नको त्यांचं. मी जेवढं बोलतोय तेवढंच करत जा. चल कॅमेरा रेडी कर. रेडी का? थांबा. हा कॅमेरा, सीन 1 टेक 1 ऍक्शन. नमस्कार, मी झुंजार खुसपुटे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज तुम्हाला वाटेल की मी तुमच्यासाठी माझा जीव धोक्यात घालून एक बातमी घेऊन आलेलो आहे. तसं काही होणार नाहीये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक विशेष गोष्ट, म्हणजेच माझा नवीन चॅनल ज्याचं नाव आहे बाबांचा विशेष भारी. या ठिकाणी मी तुम्हाला बाबांबद्दल आणि त्यांच्या आश्रमाबद्दल माहिती देणार आहे. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय आमच्या बाबांच्या कृपा आश्रमामध्ये. तर या ठिकाणी लोक येताना त्यांच्या चेहऱ्यावर दुःख, संकट, अडचणींचं टेन्शन असतं, पण इथून जाताना भक्तांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त समाधान असतं. त्याचं कारण असं की आमचा देव माणूस, त्याच्या डोक्यावर साक्षात देवाचा हात आहे. इथं येणारे भक्त ज्यावेळेस त्यांचं संकट मांडतात त्यावेळेस आमचा देव माणूस डायरेक्ट देवाला ते सांगतो आणि त्याच्यावर उपाय डायरेक्ट देव आमच्या देव माणसाला देतो. त्यामुळं इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं कल्याणच होतं. त्यामुळं मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही आमच्या देव माणसाला गुरु माना आणि तुम्ही तुमचं आयुष्य सुखकर करा. या ठिकाणी आमच्या बाबांची कुठलीही अपेक्षा नाहीये भक्तांकडून. ते फक्त एवढंच सांगतात की तुम्ही मला शरण या आणि स्वतःच्या आयुष्याचं भलं करून घ्या. बोला देव माणसाचा, जय जयकार असो, बोला देव माणसाचा. जय जयकार असो. तर मी तुम्हा सर्व भक्तांना आवाहन करतो की तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या बाबांना शरण या, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि स्वतःच्या आयुष्याचं सोनं करा, सोनं लावा ताकद. आणि आता आपण जातोय थेट आश्रमामध्ये. तुम्हाला दाखवणार आहे मी आश्रम आतमधून कसा येतो. या या माझ्या मागे. बाबा ताई, काय अहो काल तुम्हीच माझ्या बायकोला घेऊन गेलात ना. अहो कुठे आहे ती? मला भेटायचं आहे तिला. अहो कालपासून आम्ही साधं बोललेलो देखील नाहीये. एकदा बोलू तरी द्या. याची बायको कालपासून याला भेटली नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. ह्या डॉक्टरांनी कुठे ठेवलं असणार आहे हिला? नक्की काय केलंय हिच्या संग? काहीच कळना झालंय. ताई कसला विचार करताय? सांगा ना, कुठे आहे माझी बायको? ते मी विचार करते तुम्हाला सांगू की नको. नाही म्हणजे कसं सांगू कळना झालंय मला. ते काय बाबांच्या आदेशाशिवाय मला काहीच पुढे बोलता येत नाही ना. आणि ते काल ते म्हणाले ना की तुमच्या बायकोवर कुणीतरी काळी जादू केली आहे, त्याची जर सावली कोणावर पडली तर लय मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून बाबांच्या आदेशानुसार त्यांना एका खोलीत ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही नका काळजी करू. हा अहो पण मी एकदा तिला लांबून बघू तरी शकतो का? ते पण माझ्या हातात नाही आहो. ते सगळं बाबांच्या हातात आहे. त्यांच्या आदेशाशिवाय मी काहीच नाही करू शकत. तुम्ही काळजी करू नका. मी लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या बायकोला भेटवण्यासाठी प्रयत्न करेल. हा मी आलीच. रोकडे बाबा आधी सरक ना. हो थांबा, बाबांचं अजून आवरलं नाही, तुम्ही नंतर या. आयफिल टावर बाबांची राईट हँड आहे आणि माझं महत्वाचं काम आहे. मला जायचं. सरक. तुम्हाला सांगितलं नाही एकदा, जाता येणार नाही. बाबांचा तसा आदेश. तू सरक. सरक ना. हट बंद.
सांगितलं नाही एकदा नाही जाता येणार तुम्हाला. ए मने भाईला सांगून तुझी नोकरी घालवी ना, डोकं खाऊ नको, जाऊ दे मला. ते काय बी असो मी सोडणार नाही. तुला ना बघून घे मी. काय करू मी आता? विकास हा बाबा. काय चाललंय? अहो इकडे या तुम्ही, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. आज गुरुपौर्णिमा आहे, सकाळ सकाळ नको डोकं खराब करूस. मला खरंच महत्वाचं बोलायचंय, सिरियस मॅटर आहे. विकास खाली थांब. आम्हालाही जोडीने तुमचे चरण धुवायचे होते, पण माझी बायको, तुम्ही नक्की कुठे ठेवलंय तिला? मला भेटायचं होतं तिला. काळजी करू नकोस, लवकरच भेटशील. सांगितलं ना, तिच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे. साधी गोष्ट नाहीये ही, आणि त्यावरच इलाज चालू आहे. लवकरात लवकर होईल बरी. तुझ्या बायकोला बरी झालेली बघायचंय ना? हो बाबा. माझ्यावर विश्वास ठेव, भगवंतावर विश्वास ठेव. आज गुरुपौर्णिमा आहे. तिची या पापातून, सगळ्या कर्मातून, करणीतून सगळीकडून मुक्तता होणार आहे. तुमच्या आयुष्यातली सगळी दुःख आज मी मिटवणार आहे. तू फक्त मला म्हणजेच भगवंताला शरण ये. हो बाबा.